कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जावई बापू, जायचंय तुम्हाला? जाओ जाओ जावा जावा जावा। नाही बरोबर आहे ते तुमचं, कोणाला बी राग गेलो, कोण कुठला पोरगा तुम्हाला ओळखत बी नाही, तुम्हाला काय वाटेल ते बोलतो। आले आमच्या कानावर सगळं आले। अरे आमच्या घरातल्या मुलीशी लग्न करून काय उपकार करणार होतास का म्हणाव? त्याच भलं झालं असतं ना, ही सुरीक जुळली असती तर बरं नाही। काय वाटेल ते बोलला तुम्हाला, आमच्या जावई बापूंना वाटेल ते बोलला, अख्ख्या गावासमोर बोलला, अख्ख्या गावासमोर आमच्या जावई बापूंची इज्जत काढली। निंबाळकरांच्या जावयाची इज्जत म्हणजे निंबाळकरांची इज्जत समजतो आम्ही। जावई बापू एका फोनवर तो जिथं काम करतो ना, तिथून त्याला डायरेक्ट सस्पेंड करायला लावला आम्ही। पण डॅडी, या सगळ्यांना परिस्थिती थोडीच बदलणार आहे। लोक बोलायचं ते बोलणारच ना। आम्ही जातो डॅडी। अजून बी तुमचा राग जाय ना, काय करावं कस करावं? आणि असंच करू, त्याला आता तुमच्या समोर आणतो, त्याला तुमच्या पायावर नाक घासायला लावतो। नावाचा जालिंदर निंबाळकर नाही हो चिरंजीव, चला लगेच पोरं पाठवतो। डॅडी नका असं काय करू। मला माहिती आहे तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे, पण तो तरी कुठं मनाचं बोलत होता डॅडी। लोकांनी त्याला जे सांगेल तेच बोलत होता तो। बघा डॅडी, मला अजून गावात चर्चा नको ह्याच्याबद्दल, आणि हे सगळं थांबवायचं असेल ना तर मला इथलं गेलेलंच बरं। हो जावई बापू, वाजत गाजत आणलं तुम्हाला या घरात आम्ही, आणि तुम्ही असे आमच्यावर नाराज होऊन इथून जाणार? का झाला? भोका पडल्यागत वाटते आमची। असं वाटतंय कोणतरी अशा हजार सोया आमच्या काळजात टोचतोय। नका करू असं, नका करू, नका जाऊ, आमचा मान ठेवा। आम्ही सांगत नाही तवर तुम्ही इथून जायचं नाही। बघा मी काय म्हणतो, तुम्ही आम्हाला देव मानता, मग देवाचं ऐकणार नाही, आणि तुम्ही नाही जरी ऐकलं ना तरी आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।